नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रफ्तार न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। मुरुम शहरातील अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी। शहरातील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर शेतकऱ्यांचे पीक गेले वाहून। मुरुम शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे। सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुरुम मंडळात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत। मुरुम जवळील बेनीतुरा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने सांडपाण्यातून येत असलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे शेतमाल आणि पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। रविवार दिनांक 21 पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहरातील मुख्य बाजारपेठेतील गवंडी किराणा कठारे कापड दुकान यांच्यासह अनेक दुकानात पाणी शिरून दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे तर काही घरांची पडझड झालेली आहे। मुरुम शहरातील किसान चौक ते अष्टाक्षर मार्गावरील प्रमुख पुलावरून पाणी वाहू लागलेले आहे। परिणामी नागरिक, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांना प्रवासासाठी 7 किलोमीटर अंतराऐवजी तब्बल 30 ते 35 किलोमीटर वळसा घ्यावा लागतो आहे। तसेच मुरुम अक्कलकोट मार्गावरील बेळंजवळील पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे। परिणामी मुरुम अक्कलकोट मार्गावरील सर्वच वाहतूक सेवा पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। दरम्यान या परिस्थितीची दखल घेत मुरुम शहरातील राष्ट्रवादीचे प्राध्यापक दत्तात्रय इंगळे, बाबा कुरेशी, लखन भोंडवे, शिवसेनेचे चंद्रशेखर मुदकन्ना, भाजपचे श्रीकांत मिनियार, सुनील नलावडे आदी घटनास्थळी दाखल झाले। महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामे आणि पाहणी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्त दुकानदारांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे। रविवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीची कृषी विभागात सरासरी 87 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। धारगाव जिल्ह्यातील सर्वाधिक 341 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यामुळे मुरुम मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होते आहे। प्रतिनिधी इम्रान सय्यद, महाराष्ट्र रफ्तार न्यूज, मुरुम।